प्रादेशिक शिक्षक संघटनेचा आज राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आज जळगावात आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे। यासोबतच जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील शिक्षक ज्यांनी आदर्श शिक्षक असा पुरस्कार या ठिकाणी प्राप्त केलेला आहे। तब्बल 69 शिक्षकांना या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातून बोलवून जळगावात आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पुरस्कार सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सल्लागार आहेत सोनवणे सर। सर काय सांगाल, आज अनोख्या पद्धतीचा पहिल्यांदाच एक आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आज आपल्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी पार पडलेला आहे, काय पार्श्वभूमी होती? रिजनल टीचर ऑर्गनायझेशन दापोली अंतर्गत प्रादेशिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे या वर्षी जळगाव येथे हा जो पुरस्कार घेण्यात आला त्यामध्ये महाराष्ट्र राज्य आदर्श रत्न पुरस्कार 3 आणि महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षण भूषण पुरस्कार 16 आणि उर्वरित जे आहे ते आदर्श शिक्षक पुरस्कार हे वाटप केले गेले आणि तो हे तिसऱ्यांदा हा पुरस्कार वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी जळगावमध्ये घेतला। पहिला कार्यक्रम खेडमध्ये झाला होता, दुसरा कार्यक्रम हा पुण्यामध्ये झाला होता आणि यावेळेस हा माझ्या मार्गदर्शनाखाली व आमचे कार्याध्यक्ष पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काही क्रायटेरिया ठरवून दिलेले होते। त्या क्रायटेरियामध्ये काही माहिती मागवली होती, मुलाखती घेतल्या होत्या आणि जे खरोखर उल्लेखनीय कार्य केले असेल अशा शिक्षक पात्र शिक्षकांना आदर्श महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार दिला। जे सामाजिक आणि राजकीय किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे जे समाजसेवक आहेत त्यांना आदर्श शिक्षण पुरस्कार दिला गेला आणि जे डॉक्टर्स वकील्स जे इतर वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे की उदाहरणार्थ कोरोना काळात काही डॉक्टरांनी उत्तमरित्या काम करून लोकांचा प्राण वाचवला होता, अशा डॉक्टरांसाठी सुद्धा या संघटनेने यावर्षी माहिती मागून त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे। सर, एकूण किती पुरस्कार वितरण या ठिकाणी करण्यात आले? नेमकं पुरस्काराचं स्वरूप काय होतं आणि कुठून कुठून या ठिकाणी पुरस्कार करण्यासाठी शिक्षक आलेले होते? यावेळेस जवळजवळ 67 एकूण पुरस्कार वितरित केले गेले आणि या कार्यक्रमाला आपण शिक्षक पदवीधर नाशिक विभाग पदवीधर आमदार आदरणीय श्री सत्यजित तांबे साहेब यांना बोलवलं होतं पुरस्कार वितरण कार्यक्रम करण्यासाठी आणि राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद सर यांना देखील आपण बोलवलं होतं। त्यांच्या हस्ते हा पुरस्कार पार पडला। सर, भविष्यामध्ये कशा पद्धतीची संघटना या ठिकाणी शिक्षकांसाठी पुढे काम करेल, काय सांगाल संघटना पदाधिकारी? मी गोविंदा पाटील जिल्हाध्यक्ष। 6 महिन्यापूर्वी माझी नियुक्ती झाली। मी विविध संघटनेमध्ये काम केलेलं आहे आणि त्या संघटनेचा अनुभव माझ्याकडे आणि या ठिकाणी RTO म्हणजे रिजनल टीचर ऑर्गनायझेशन दापोली ही जी प्रादेशिक संघटना आहे, तर ही संघटना एक डॅशिंग प्रकारची मला अनुभवाला मिळाली। 6 महिन्यापूर्वी या संघटनेमार्फत मला पुरस्कार दिला गेला होता, त्यामुळे बघितलं या ठिकाणी चांगलं स्टेज मिळेल आणि म्हणून मी या ठिकाणी जिल्हा प्रमुख पद घेतलं आणि भविष्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये लोकांच्या ज्या काही विविध समस्या आहेत, अडचणी आहेत, वेतन वेळेवर होत नाहीत, शालार्थ ID 1 वर्षापासून बंद आहेत, त्यानंतर वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी अशा प्रकारची जी कामं थांबलेली आहेत ती कामं जोमाने व्हावी या पद्धतीने मी चांगल्या पद्धतीने काम करेल अशी मी ग्वाही देतो। निश्चितच अजून काही महिला शिक्षक आपल्यासोबत आहे। मॅडम, काय सांगाल, आज अनोख्या पद्धतीचा या ठिकाणी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार या ठिकाणी पार पडला, तुम्हाला देखील या ठिकाणी गौरवण्यात आलेला आहे, एक वेगळा आनंद आहे का? कसं सांगाल, काय सांगाल? नक्कीच एक आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणं हा आनंद आहे आणि त्याचबरोबर एक जबाबदारी सुद्धा आहे। आपल्या समोर एक आदर्श शिक्षक लागलाय तर एक समाजात वावरताना आपण एक आदर्श शिक्षक म्हणून समाजाला जे जास्तीत जास्त देता येईल हे आपण दिलं पाहिजे। आणि आजच माझं महिला समन्वयक म्हणून सुद्धा नियुक्ती आपल्या असोसिएशनमध्ये करण्यात आलं। तर महिला या नात्याने नोकरी करत असताना महिलांना बऱ्याचशा समस्या भेडसावत असतात, या सर्व समस्यांचं निराकरण या समन्वयक या अधिकाराने मी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि वेगवेगळ्या शाळांना भेट देऊन आम्ही वेगवेगळ्या समस्या सुद्धा या आमच्या संस्थेमार्फत सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। निश्चितच या शिक्षक संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे जे शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून होणार आहे। पुढील भविष्याची वाटचाल या संघटनेची कशी असणार आहे? पुढील या संघटनेची जवळजवळ 1924 मध्ये स्थापना करण्यात आली। राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय काशीद सर
या संघटनेचे सर्वेसर्वा असून त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व लोक काम करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ही संघटना नुसतंच एक शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत नसून पर्यटन असेल किंवा पर्यावरण असेल अशा विविध क्षेत्रामध्ये कार्य करून जे बेरोजगार तरुण असतील त्या बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं देखील काम ही संघटना त्या संघटनेच्या माध्यमातून केलं जात आहे. तर तरुणांना एक नवी दिशा दिली जावी आणि वेगवेगळ्या व्यापारी वर्गाला सुद्धा या संघटनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे की याच्या माध्यमातून आपल्याला समाजाच्या उत्थानासाठी वेगळं कार्य करता येईल असं राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद सर यांचा उद्देश आहे. निश्चितच आपण बघितलं तर प्रादेशिक शिक्षक संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्याभरातील नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रभरातील शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून होणार आहे. मात्र यासोबतच बघितलं तरुणांसाठी बेरोजगाराचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे त्याच पाठबळ म्हणून पर्यावरण संवर्धन असेल किंवा विविध उपाययोजना या संदर्भात देखील या संघटनेने आपलं बीज आता जळगावातून सुरू केल्याचं बोललं गेलं आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.